पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही स्ट्रीट स्टाईल पावभाजी जी आहे, चौपाटीसारखी आणि बनवायला तर अतिशय सोपी आणि खूप असा काही भांड्याचा पसारा न घालता एकच कढई आणि एकच कुकरमध्ये जे आहे आपण ही पावभाजी बनवणार आहोत, ते सुद्धा सर्व जे आहेत भाज्या वापरून. चला तर वेळ वाया न घालवता किंवा मग वेळ न दळवडता आपण बनवायला सुरुवात करूया. तर इथे जे आहे मी एक कढई घेतलेली आहे मोठ्या साईजची. त्यानंतर त्यामध्ये जे आहे 2 पळी तेल घातलं. तेल छान तापलं की त्यामध्ये जे आहे 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या ज्या आहे सोलून घेतलेल्या होत्या त्या घातल्या. त्यानंतर 2 इंच अद्रकचा तुकडा घातला. त्यानंतर जे आहे एक मीडियम साईजचे जे आहे 3 कांदे या पद्धतीने कट करून घेतलेले होते, ते सुद्धा घालून घेतले. आता 1 ते 2 मिनिट जे आहे आपण कांदा, लसूण आणि जे अद्रक घातलेलं आहे ते तेलामध्ये छान पद्धतीने फ्राय करून घेऊया. आता खूप असं तळायचं नाही आपल्याला किंवा खूप फ्राय नाही करायचं, फक्त 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर जे आहे 2 मीडियम साईजचे शिमला मिरची घातल्या. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया किंवा मग मिक्स करून घेऊया. आता इथे जे आहे आपण शिमला मिरची कांदा घालून झालेला आहे. त्यानंतर जे आहे ते मीडियम साईजचे 2 गाजर जे आहे छान स्वच्छ धुवून त्यानंतर शिलून जे आहे अशा पद्धतीने कट करून घेतलेले होते, ते सुद्धा घातले. गाजराचा छान फ्लेवर लागतो आणि कलरसुद्धा सुंदर येतो, त्यामुळं गाजर जे आहे नक्की घाला. आणि आता तर हिवाळ्याचं सीझन आहे, सर्व भाज्या एकदम इझी पद्धतीने जे आहे अवेलेबल होत आहेत, त्यामुळं पावभाजी तर झालीच पाहिजे. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित 2 मिनटं जे आहे फ्राय करून घेतलं आणि तेलामध्ये छान असं जे आहे कांदा व्यवस्थित तळला गेलेला आहे. त्यानंतर 1 वाटी जे आहे कोबी घेतलेला होता, कोबी कट करून घातला. त्यानंतर 3 ते 4 मीडियम साईजचे बटाटे जे आहेत या पद्धतीने कट करून घेतले, ते सुद्धा घालून घेतले. बटाट्याने काय होतं, छान अशी चव लागते. त्यानंतर बाइंडिंगसुद्धा छान येतं आणि फ्लेवरसुद्धा मस्त येतो, त्यामुळे इथे जे आहे बटाटेसुद्धा घालून घेतले. परत एकदा 2 मिनटं छान असं मिक्स करून घेतलं. सर्व भाज्या ज्या आहेत तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. आता पावभाजीसाठी मस्त असा कलर येईल त्यासाठी जे आहे 1 मीडियम साईजचा किंवा मग छोटूसा जो बीट असतो तो घेतला. त्याचे जे आहे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आणि ते सुद्धा घालून घेतले. ह्याने काय होतं, कलरसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान लागते. आता इथे जे आहे खूप जास्त प्रमाणात बीट घालायचं नाही, एक छोट्या साईजचा जो आहे बीट घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे जे आहे 1 वाटी हिरवे वाटाणे जे आहेत ते घेतले होते. तुमच्याकडे जर हिरवे वाटाणे अवेलेबल नसेल मटरचे, तर तुम्ही फ्रोझन मटर घेतले तरीसुद्धा चालतील. तर इथे जे आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे जे प्रमाण आहे हे 5 ते 6 लोकांसाठी जे आहे पावभाजीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ घातलं, अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा धनेपूड घातली. आता इथे हळद घातली आपण, तर पुढे आपल्याला हळद घालायची नाही. याने काय होतं, हळदीने मिठाने जे आहे ना भाज्या छान पद्धतीने शिजून येतात आणि कलरसुद्धा छान येतो. त्यानंतर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया. म्हणजे मीठ, हळद आणि जे आपण धने पावडर घातलेलं आहे ते सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि भाज्या ज्या आहे छान पद्धतीने अशा लुसलुशीत पद्धतीने शिजून येतील, छान अशा मऊ पडतील. त्यामुळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता आपण याला झाकण देऊन जे आहे 2 मिनटं वाफ काढून घेऊया. आता इथे जे आहे फ्लावर किंवा फुलकोबी तुम्ही म्हणू शकता, इथे जे आहे मी स्किप केलेलं आहे, तुम्ही हवं तर घालू शकता. त्यानंतर व्यवस्थित आता वाफ काढून घेतली, झाकण काढलं आणि हे बघा भाज्या ज्या आहेत थोड्याशा अशा मऊ झालेल्या आहेत. तर मिक्स परत एकदा खालीवर करून घेतलं. आता यामध्ये पाणी घालूया. तर पाणी जे आहे खूप जास्त प्रमाणात नाही घालायचं आहे. इथे 1 वाटी, त्यानंतर ही 2री वाटी आणि 3री वाटी जी आहे अर्धी वाटीला सुद्धा थोडंसं कमी असं पाणी घातलेलं आहे, कारण भाज्यामध्येच ऑलरेडी पाणी असतं खूप. त्यामुळे इथे जर आपण भरपूर पाणी घातलं तर नंतर जे आहे आपली पावभाजी खूप पातळ होईल. त्यामुळे इथे जे आहे खूप पाणी नाही घालायचं. इतक्या पाण्यामध्ये जे आहे भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात, त्यामुळे इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर इथे जे आहे कुकर घेतला, कुकर गॅसवर ठेवला आणि आता ह्या सर्व ज्या भाज्या आहेत आपण कुकरमध्ये घालून घेऊया. कुकरमध्ये घालून जे आहे आपल्याला 3 शिट्ट्या ज्या आहेत काढून घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ज्या आहे भाज्या परफेक्ट शिजल्या जातात. खूप जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही आहे किंवा मग खूप कमी 1-2 शिट्टे जर तुम्ही घेतले तर भाज्या ज्या आहे व्यवस्थित स्मॅश होणार नाही. त्यामुळे 3 ते 4 शिट्ट्या ज्या आहे मीडियम फ्लेमवर काढून घ्या. त्यानंतर इथे जे आहे झाकण लावलं आणि 3 ते 4 शिट्ट्या ज्या आहेत काढून घेतलेल्या आहेत. तर आपण आता झाकण काढूनसुद्धा पाहूया की आपल्या भाज्या शिजल्यात का नाही. तर हे बघा मस्त अशी वाफ आलेली आहे आणि भाज्यांना कलर जे आहे मस्त आलेला आहे. ज्यावेळेस आपण हळद घातलो ना त्यावेळेस काय होतं, भाज्याला छान शिजतानाच कलर येतो. त्यामुळं ज्यावेळेस आपण पावभाजी बनवतो त्यावेळेस भाज्याचा कलर आणखीन खुलून दिसतो.
तर हे बघा इथे जे आहे स्मॅशर घेतलं, स्मॅशरच्या साहाय्याने जे आहे सर्व भाज्या ज्या आहे व्यवस्थित स्मॅश करून घेतलेल्या आहेत. आता इथे जे आहे खूप गाळणी केलं आहे भाज्यांचा, अलगद स्मॅश केलेला आहे. जी आपण ठेल्यावरती जाऊन खातो किंवा मग चौपाटीवरती खातो किंवा मग गाडीवरती जाऊन भाजी खातो, ती थोडीशी अशी दरदरीत असते. खाताना दाताखाली छान अशा भाज्यांचं क्रंच लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने दरदरीत मी वाटून घेतले किंवा स्मॅश करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ती पहिलीच कढई घेऊया. त्यामध्ये परत मी 1 ते 1.5 पळी जे आहे तेल घातलं. आता इथे जे आहे एक मीडियम साईजचा कांदा जो आहे बारीक कट करून घेतलेला आहे आणि छान कांदा जो आहे तेलामध्ये तळून घेऊया. आता हीच ती सिक्रेट जी टिप आहे किंवा मग ते ठेल्यावरचे जे आहेत यूज करतात, ते काय करतात, कांदा जो आहे भाजीमध्ये शिजताना सुद्धा भाज्यांमध्ये घालतात आणि नंतर सुद्धा 1 ते 2 कांदे जे आहे अशा पद्धतीने फ्राय करतात बारीक कट करून, आणि एक मिडियम साईजची शिमला मिरचीसुद्धा. तर अशा पद्धतीने बारीक केलेली होती आणि तीसुद्धा कांद्यामध्ये घालून घेतली आणि छान असं ते सुद्धा फ्राय करून घेऊया. त्यानंतर इथे जे आहे 3 टोमॅटो जे आहे प्युरी करून घातलेली होती आणि छान अशी टोमॅटो कट करून जे आहे मिक्सरच्या जारमध्ये प्युरी केली, ती सुद्धा घातली आणि छान आता मिक्स करत जे आहे आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटं जे आहे टोमॅटो छान पद्धतीने शिजवून देऊया. आता टोमॅटो जे आहे भाज्यांमध्ये शिजताना न घालता इथे घालायची, कारण इथेच त्याचं छान बाइंडिंग येतं, कलर येतं. भाज्यांमध्ये जे आहे व्यवस्थित कलर येत नाही. ते जे चौपाटीवरची पावभाजी आपण खातो किंवा मग ठेल्यावरची खातो, ते काय करतात अशा पद्धतीने जो आहे मसाला बनवून ठेवतात, भाज्या शिजवून ठेवतात आणि जेव्हा आपण त्यांना पावभाजीची ऑर्डर देतो तर ते काय करतात, तव्यावर हा मसाला घालतात, भाज्या घालते शिजलेले आणि मग ते आपल्याला मस्त असे गरम करून देतात. हीच ती ट्रिक आहे जी ती वापरतात ते लोक आणि आपल्याला त्यांची पावभाजी जी आहे खूप जास्त आवडते. त्यानंतर टोमॅटो जे आहे व्यवस्थित फ्राय केला. त्यानंतर 1.5 ते 2 चमचे जे आहे लाल काश्मीरी मिरची पावडर मी या ठिकाणी वापरलेली आहे. त्याने काय होतं, कलर मस्त येतो आणि खाताना जे आहे खूप असे जास्त जळजळ होत नाही किंवा खूप तिखट अशी लागत नाही. त्यामुळं मी इथे तुम्ही हवं तर थोडीशी तिखट मिरची पावडर यूज केली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे जो आहे कुठल्याही ब्रँडचा किंवा मग कुठलाही पॅकेट जो आहे पावभाजी मसाल्याचं मी या ठिकाणी 1 पॅकेट जो आहे वापरलेला आहे आणि छान असे मसाले जे आहे आपल्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतले आणि परत आपण झाकण ठेवून जे आहे व्यवस्थित 2 मिनटं शिजवून घेऊया. आता आपण भाज्यांमध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे या ठिकाणी जे आहे अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे. झाकण ठेवलं, 2 मिनटं छान पद्धतीने जे आहे शिजवून घेतलेलं आहे टोमॅटो आणि आता आपण ज्या स्मॅश केलेल्या भाज्या होत्या ते घालून घेऊया. आता आपण भाज्या शिजताना जे पाणी घातलेलं होतं प्रमाण, तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट झालेलं आहे. म्हणजे भाज्या ज्यावेळेस स्मॅश करून झालेल्या आहे तर खूप पातळ कन्सिस्टन्सी नाही आहे किंवा खूप थिकसुद्धा नाही आहे. आता थिक राहिली तरी चालेल, पण पातळ झाली तर आपल्याला थिक करता येणार नाही. ज्यावेळेस थिक राहते तर त्यावेळेस आपण थोडंसं पाणी घालून ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि हे बघा या ठिकाणी जे आहे मस्त असा पावभाजीला कलर आलेला आहे. आता ही कन्सिस्टन्सी या प्रकारची आहे. आता झाकण ठेवलं आणि परत 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घेतलं आणि हे बघा अशा प्रकारची जी आहे कन्सिस्टन्सी मी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली पावभाजी जी आहे शिजलेली आहे किंवा मग व्यवस्थित अशी उकळ काढली. वरून थोडीशी तेलाची धार घातली. तुम्ही हवं तर या ठिकाणी एखादा बटरचा क्यूब घातला तरीसुद्धा चालेल. 1 चमचा साखर घातली. साखरेने काय होतं, छान अशी एक वेगळी टेस्ट येते. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण पावभाजी बनवाल ना, शेवटला 1 चमचा साखर नक्की घाला. तर हे बघा इथे जे आहे व्यवस्थित परत मिक्स करून घेतली आणि पावभाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा आणि ज्या भाज्या अशा दरदरीत आपण स्मॅश केलेल्या आहे त्यामध्ये असा दरदरीतपणा दिसत आहे. कलर पहा, बाइंडिंग पहा आणि सुंदर सुरेख अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. 5 ते 6 व्यक्तींसाठी ही पावभाजी जी आहे हे जे प्रमाण आहे अतिशय परफेक्ट आहे. या प्रमाणाने जर तुम्ही पावभाजी केली ना तर तुम्ही बाहेरची पावभाजी खाणं विसरून जाल. त्यानंतर झाकण काढून मस्त अशी उकळ घेतली आणि ही पावभाजी आपली तयार आहे. आता पावभाजी तर तयार आहे, त्यावर आता मस्त अशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून छान पद्धतीने गार्निश करूया. बाकी तर मग आता यासोबत मसाला पावसुद्धा आपल्याला करायचा आहे, तर ते सुद्धा आपण पाहूया. त्या अगोदर इथे जे आहे मस्त अशी बारीक केलेली कोथिंबीर घालली आणि बघा तुम्ही काय सुंदर पावभाजी आपली दिसत आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटत आहे. मला तर अजिबातच राहवत नाही आहे. त्यामुळे फटाफट पावभाजी झालेली आहे. आता फटाफट जो आहे आपण मसाला पावसुद्धा बनवायला घेऊया.
तर मसाला पावसाठी जे आहे इकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे. तवा तापला की त्यावर जे आहे थोडंसं तेल घातलेलं आहे. आता या ठिकाणी जे आहे माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं, तुम्ही हवं तर बटर घातलं तरीसुद्धा चालेल. त्यावर मस्त अशी 1 ते 2 चमचे भाजी घातली. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर थोडीशी मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर पाव टाकला आणि मस्त खालीवर करत जे आहे मसाला पाव मस्त असा आता मी मधोमध कट न करता खालून आणि वरूनच असा पद्धतीने जो आहे मसाला पाव तयार केलेला आहे. पावभाजी छान पद्धतीने सर्व केली आणि ही बघा अशी पावभाजी तयार झाली. पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी सुंदर सुबक कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम ठेल्यावरची जी आपण खातो तर याच पद्धतीने आपली पावभाजी तयार झाली. जर तुम्हाला माझ्या पावभाजीची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.